नंबर आहे का तिचा लॉगिन. हॅलो, नमस्कार. मी अजिंक्य ननावरे. आज आमच्या कुसुम मालिकेला 100 भाग पूर्ण होत आहेत. त्याबद्दल आम्ही हे एक लाईव्ह सेशन तुम्हा सर्वांबरोबर ऑर्गनाईज केलेलं आहे. सो सगळे लोक जॉईन होत आहेत. तोपर्यंत लेट मी चेक. शिवानी पण आपल्याबरोबर जॉईन होणार आहे. हाय. हाय शंकर. हाय. हाय शीतल. हाय पूजा. हॅलो. हॅलो पूनम. ओके. हॅलो स्वप्नील. सो आपण सुरू करूयात. मी जस्ट चेक करतो शिवानी ऍड का होत नाहीये. लेट मी चेक. हाय शिवशंकर. मी बरा आहे. सो 27 तारखेला आमच्या कुसुम मालिकेला 100 भाग पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्त आम्ही हे लाईव्ह सेशन ऑर्गनाईज केलंय. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा सर्वांचे मनापासून आभार की तुम्ही आम्हाला इतकं प्रेम दिलं आणि तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे तुम्ही आमची मालिका खूप मनापासून बघताय. त्यामुळे आम्ही 100 भाग पूर्ण करू शकलो. तुमच्या प्रतिक्रिया नेहमीच आमच्यापर्यंत पोहोचत असतात. आम्ही आमच्या परीनं तुमच्या प्रतिक्रिया वाचण्याचा त्या अ, अं, आमच्यापर्यंत पोहोचतात सोशल मीडियाच्या माध्यमातून. पण प्रत्येक वेळी तुम्हा सर्वांबरोबर आम्ही कनेक्ट नाही होऊ शकत किंवा आम्ही रिप्लाय नाही करू शकत. सो या आमच्या मालिकेला आज 100 भाग पूर्ण होत आहेत. त्याबद्दल आम्ही हे लाईव्ह सेशन ऑर्गनाईज केलंय. थँक्यू. थँक्यू जयश्री. थँक्यू. थँक्यू श्रद्धा. थँक्यू. थँक्यू. थँक्यू माधवी. तुम्ही सगळे रोज मालिका पाहताय आणि तुमचं भरभरून प्रेम आम्हाला मिळतंय आणि त्याच्यामुळेच आम्ही अ, अ,
रोज नव्या जिद्दीने, नव्या उत्साहाने तुमच्यासाठी आम्ही ही मालिका शूट करत असतो आणि आम्हाला खरंच खूप आनंद आहे की तुम्ही अशा प्रकारचा आम्हाला प्रतिसाद देताय. मी तुमची रोज मालिका पाहते. कीर्ती, थँक्यू. थँक्यू. थँक्यू रोहित. थँक्यू प्रीती. हाय. सो हॅलो. शिवानी पण आपल्याला जॉईन झालेली आहे. सो हॅलो कसं एव्हरीबडी. वाटतं? कसे आहात सगळे? बाय द वे, कॉंग्रॅच्युलेशन अजिंक्य, कॉंग्रॅच्युलेशन फॉर 100 येस. एपिसोड. यू. कसं आणि वाटतंय तुला तुम्ही 100 एपिसोड पूर्ण झाल्यानंतर? हं, कसं खूप वाटतंय मस्त. तुला 100 ऍक्च्युली प्रेक्षकांचेच आभार मानले पाहिजेत, कारण तुमच्याचमुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. तुमच्याचमुळे आम्ही 100 एपिसोड पूर्ण करू शकलोय आणि तुमच्या प्रेमामुळेच आम्ही, काय म्हणू शकतो आपण, इतक्या सक्सेसफुली हा शो रन करतोय. आणि सगळे कुसुम आणि तिच्या तिच्या स्टोरीमध्ये एवढे गुंततायत की, म्हणजे आता जेव्हा युट्यूबवर आपण व्हिडिओज पाहतो किंवा सोनी मराठीच्या इंस्टाग्रामच्या पेजवर आपण जेव्हा छोटे छोटे व्हिडिओज पाहतो, त्याच्या खाली कमेंट्सद्वारे जे तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवता, त्यांनीच आम्हाला कळतं की तुम्ही सिरियल किती फॉलो करता. आणि तुमची मतं पण आम्ही वाचतो आणि आम्ही ती पण लक्षात ठेवतो की येस, असं होऊ शकतं किंवा येस, असं वाटू शकतं. सो श्रद्धा सावंत मला असं वाटतं की गावडे म्हणतायत, मी न चुकता तुमची सिरियल पाहते, कधी कधी डाउनलोड करून थँक्यू. ठेवते. थँक्यू सो श्रद्धा. थँक्यू सो मच. मी आता जसं म्हणाले की प्रेक्षकांमुळेच आपण इथपर्यंत पोहोचलोय. येस, एक्झॅक्टली. सगळे आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू. पाठवतायत, थँक्यू. कुसुम आणि थँक्यू. अनुजला. थँक्यू श्रद्धा. थँक्यू, थँक्यू सो थँक्यू. मच. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच. सगळ्या टीमला सगळे कॉंग्रॅच्युलेट करतायत. ऍक्च्युली ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण पडद्यावर आपण दिसतो, पण आपल्यालाही माहितीये की आपलं युनिट किती मोठं असतं आणि आपल्या, म्हणजे आपण जरी पडद्यावर दिसत असलो तरी पडद्यामागचे कलाकार किती असतात. सो त्या सगळ्यांच्या वतीने आम्ही थँक्यू म्हणतोय. डेफिनेटली आज सगळ्यांना तर जॉईन करता येणार नाही, पण आय एम शुअर की त्यांच्यापर्यंत हे नक्की पोहोचत असेल. आणि नाही पोहोचलं तर आम्ही पोहोचवू. आम्ही सेटवर गेल्यावर सगळ्यांना सांगू की तुम्ही सगळे त्यांना कॉंग्रॅच्युलेशन म्हणत होता. नाही, तुम्ही तुमच्या कमेंट्स, तुमच्या तुमचे काही बाकी सगळे प्रश्न? रिप्लायज आम्ही सेटवरती पण डिस्कस करत असतो, एकमेकांना शेअर करत असतो. सो प्लीज मालिका बघितल्यानंतर तुमचे जे काही रिप्लायज असतात ते सगळे सोशल मीडियावरती तुम्ही देत जा, कारण ते आमच्यापर्यंत पोहोचत असतात. जो आम्ही त्याला त्यावेळी रिस्पॉन्स नाही करू शकलो तरी आम्ही ते वाचत असतो. सो प्लीज डू दॅट. करेक्ट, करेक्ट. एक मला खूप असं छान वाटतं प्रश्न की विचारलाय अर्चना टिकली, हं, की नाही, सॉरी, संपदा जोशींनी, की एलिशा आणि कुसुमची ऑफ स्क्रीन मैत्री कशी आहे? तर खूपच तुम्हाला धमाल. अनुज बरोबर एलिशाला पाहून कदाचित एलिशा खूप राग येत असेल, पण आमची ऑफ स्क्रीन मैत्री खूप छान आहे, ती खूप गोड आहे. आणि आता आम्हाला एक नवीन मैत्रीण मिळाली आहे. सो आमची पण मज्जा मज्जा सुरू असते. खूपच कमाल मैत्रिणी आहेत ह्या दोघी आणि बऱ्याच वेळा या दोघी मिळून एक टीम बनवून मला त्रास देत असतात किंवा असं एक धमाल चालू असते या दोघींची, एक टीम आणि मी. सो त्या दोघींची पर्सनल केमिस्ट्री खूपच कमाल आहे. तुझी मालिका बघायला आवडते म्हणून मनापासून. अच्छा. थँक्यू. थँक्यू शिवशंकर. माधवी थँक्यू. स्वामींनी खूप छान कमेंट दिली आहे, की ताण कमी होतो मालिका पाहिली की छान वाटतं. ही खूप मोठी थँक्यू. काय म्हणतो, कमेंट आहे आपल्यासाठी. ताण कमी होतो दिवसाचा मालिका पाहिली की छान वाटतं, अशी त्यांची कमेंट आहे. सो थँक्यू माधवी ताई, थँक्यू सो मच. थँक्यू माधवीताई. थँक्यू सो मच.
सो थोडंसं आमच्या प्रवासाबद्दल मी सांगू इच्छिते. अम, आम्ही सुरू केलं जेव्हा आम्हाला सोनी मराठी कुसुम म्हणजे बालाजी टेलिफिल्म्सची जी कुसुम ही मालिका होती, त्याचा रिमेक मराठीमध्ये आम्ही करत होतो, तेव्हा आम्हाला एक्सप्लेन केलं होतं की खूप काळानंतर ही मालिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे आणि मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे, तर त्यात काय वेगळं असेल. तो तशी आमची ती काय म्हणू शकतो वाटचाल सुरू झाली आणि बरेच आम्ही बदल केलेले आहेत आणि तुम्ही जर पाहिले तर कॅरेक्टर्स मध्ये पण खूप बदल आहेत. सो खरंच दिस वॉज अ व्हेरी गुड जर्नी. अजिंक्य बरोबर पण काम करताना पहिल्यांदाच काम केलं मी त्याच्याबरोबर. खूप मजा आली. सुरुवातीला आम्ही आपली एक त्याचं ट्युनिंग बसलंय. सो आपण दोनदा ते वाचतो आणि एक आपल्याला तो एक्झॅक्टली. एक म्हणजे सीनचा लय कळतो. सो अशी आमची वाटचाल सुरू आहे. आय एम शुअर की आता पुढे अजून इंटरेस्टिंग स्टोरी येणार आहे. कारण सगळ्यांच्या मनात ती थोडीशी एक्साइटमेंट नाही म्हणू शकत, क्युरिओसिटी आहे ना, की आता कुसुमला कळतंय का काय? एलिशा आणि अनुजचं जे जे काही चालू आहे ते. सो सो ते कमेंट्स तर खूप मजेशीर असतात. अनुज, हम्म, काय हम्म. म्हणणं आहे तुझं खूप त्याच्यावर? लोकांना रागही येतोय एलिशाचा, माझा इनफॅक्ट अनुजचाही, की हा असं का वागतोय. कुसुम चांगली, मला पर्सनली खूप लोक भेटल्यानंतर बाहेर सांगत असतात की कुसुम सारखी इतकी चांगली मुलगी असताना तुला हे सगळं करायची काय गरज आहे, किंवा अशा खूप वेगवेगळ्या कमेंट्स तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचत असतात आणि खूप अ, अ, आनंद होतो की तुम्ही इतक्या मनापासून आमची मालिका पाहत असता आणि या मालिकेतल्या प्रत्येक पात्राबरोबर तुम्ही इतके छान कनेक्ट झालेले असता आणि त्यातले बारकावे तुम्ही आम्हाला सांगत असता आणि इतक्या बारकावे लक्षात ठेवून तुम्ही त्या पात्रांशी कनेक्ट झालेले असता. सो थँक्यू सो मच. तुमच्यामुळे खरंच खूप धमाल येते आम्हाला काम करायला. आणि माझ्या वैयक्तिक या मालिकेच्या प्रवासाबद्दल जर सांगायचं झालं तर येस, इट वॉज अ बिग अपॉर्च्युनिटी फॉर मी. आणि माझ्यासाठी खरंच खूप चॅलेंजिंग होतं अनुज हे कॅरेक्टर साकारणं, कारण की मी जसा आहे त्याच्या कम्प्लीट अपोजिट मला असं वाटतं की अनुज आहे. अं, ही थोडासा इंट्रोवर्ड आहे असं मला वाटतं खूप जास्त. न कारण की त्याच्या मनात असलेल्या गोष्टी तो पटकन लोकांसमोर एक्सप्रेस नाही करत, किंवा खूप विचार केल्यानंतर तो एका डिसिजनवरती पोहोचतो. आणि त्यामुळे त्याचं कॅरेक्टर, त्याचा स्वभाव थोडा कॉम्प्लेक्स, असा कॉम्प्लिकेटेड असा मुलगा आहे तो. आणि त्यामुळे माझ्यासाठी खरंच खूप चॅलेंजिंग होतं अनुज हे कॅरेक्टर साकारणं. बट ऑफकोर्स बाकी सगळ्या टीमच्या सपोर्टमुळे आणि सगळ्या को ऍक्टर्समुळे मला खरंच खूप धमाल आली एकंदरीत हा सगळा प्रवास आतापर्यंत 100 एपिसोड्स पर्यंत घेऊन येताना. आणि आय एम शुअर की इथून पुढे तुम्ही असंच प्रेम देत राहाल आणि इथून पुढचाही प्रवास आम्ही खरंच खूप धमाल करू. अगदी सो अगदी. प्रीती तुमचे जर कासर अजून काही यांची प्रश्न असतील कॉमेंट आहे किंवा की हिंदी कुसुमची स्टोरी, हम्म, प्रीती कासर म्हणून आहेत. त्यांची कमेंट अशी आहे की हिंदी कुसुमची हम्म, स्टोरी डिफरंट होती, तुमची छान आहे. सो थँक यू सो मच की तुम्हाला ते थँक्यू. जे बदल, थँक्यू. जसं मी मगाशी म्हणत होते की आम्ही त्यात काही बदल केलेत, काळानुसार बदल आहेत, कॅरेक्टर्स नुसार थोडेसे बदल असतील, तर ते बदल तुम्हाला आवडतायत. सो थँक यू. म्हणजे डेफिनेटली इथे हिंदी कुसुम फॉलो केलेली लोक पण आहेत, यावरून कळतंय ते. येस. खरंच खूप मोठं फॉलोइंग होतं त्याही सिरियलचा. आजही त्या सिरियलच्या रेफरन्सनी खूप आम्हाला प्रतिक्रिया येत असतात. सो एक खूप छान प्रश्न विचारलाय. कुसुम ही अनेक मुलींसाठी आदर्श आहे. याविषयी तुमचं काय मत आहे? तेच वाचत होते. करेक्ट. हां. मला काय वाटतं सांगशील कुसुम शिवानी? सारखी मुलगी खऱ्या जगात किती असेल, आताच्या जगात किती आहे नाही माहित नाही. पण कारण आता तर बऱ्याच मुली खूपच करिअर ओरिएंटेड झाल्यात. खूपच मुली खूप टोकाचा निर्णय घेतात डिरेक्टली मुली. सो कुसुम तशी नसून कुसुम चोही बाजूंनी विचार करून एखादा निर्णय घेते आणि
म्हणजे आता जर तुम्ही बघितलं असेल तर तिला जेव्हा कळलं की अनुजने तिच्याशी फक्त सॉरी पत्रिका देत त्याची तिच्याबरोबर मॅच होत होती, कारण त्याच्यावरती धोका होतं, संकट होतं वगैरे, आणि म्हणूनच लग्न केलं. तर त्यानंतर ती घरी जाणार होती, सगळं सोडून, सासर सोडून तिचं. पण तिच्या बाबांची तब्येत बरी नव्हती. मग तिने विचार केला की नको, आपण बाबांना नको त्रास द्यायला, म्हणून ती वेगळी राहिली त्याच घरात. पण मला वाटतं हाच एक कुसुमचा गुण आहे की सगळ्यांचा विचार करून ती एखादा स्टेप घेते, एखादा निर्णय घेते. आणि हल्ली एवढा विचार करून एखादी गोष्ट करणं खूप अवघड आहे, कारण खूप तडकाफडकी आपण निर्णय घेतो आजकाल. कारण सगळं इतकं क्विक झालंय, आजकालचं जगच इतकं फास्ट मुव्हिंग झालंय की आपण विचार पण करायला एवढा वेळ घेत नाही. पण हीच एक क्वालिटी आहे कुसुमची, जी मला खूप आवडते. सो मला वाटतं की बऱ्याच मुलींनी पण ठीक आहे, म्हणजे लग्नानंतर ऑब्व्हियसली खूप आपल्याकडे आपल्या समोर चॅलेंजेस उभे राहू शकतात, पण थोडा विचार करून, ऑब्व्हियसली मी माझा असा ऍज सच नाही बोलत आहे, मी कुसुमच्या हिशोबाने बोलते, कारण माझं लग्न झालेलं नाहीये. पण नक्कीच कुसुमचा आदर्श घेऊन मी स्वतःही तशी वागीन की विचार करूनच एखादा निर्णय घेईन आणि तिच्यासारखीच समंजसही वागीन. सो येस, अनेक सो मुलींसाठी कुसुम असा आणि तो आदर्श. शिवानी मध्ये किती फरक आहे आणि अनुज आणि अजिंक्य मध्ये काय काय फरक आहे? सो मी मगाशी जसं सांगितलं की अनुज हा खूप आतापर्यंत मी ते दाखव खूप स्वतःशी विचार करून, खूप वेगवेगळ्या बाजूने विचार करून मग तो खूप वेळ घेतो एखादा डिसिजन घ्यायला. आणि माझं असं नाहीये. मी डिसिजन बऱ्याच वेळा झालेला असतो किंवा बऱ्याच वेळा गोष्टी झालेल्या असतात आणि मग मी त्याच्यावर विचार करत बसलेलो असतो. खूप वेगवेगळं आहे. आणि तुला काय वाटतं शिवानी, की तुझ्यामध्ये आणि कुसुम हो. मध्ये काय काय फरक, काय difference? ऋतू धनवाटे यांनी हा प्रश्न विचारलेला ना. येस, सो हाय ऋतू. सॉरी, मगासपासून खूप कमेंट्स येत होते तुमचे, पण मला आता ते फायनली एखाद्या प्रश्नाचं उत्तर देता येत आहे. सो येस, कुसुम आणि शिवानी मध्ये तर खूप फरक आहे. कारण मी नाहीये इतकी शांत, आणि मी खऱ्या आयुष्यात तर अजिबातच कुसुम सारखी नाहीये. कारण मी कुसुम ही काय म्हणू शकतो, मी खूपच जास्त स्ट्रेट फॉरवर्ड आहे, मी खूपच जास्त बोलून जाते. मी कदाचित जसं मगाशी म्हणाले की मला कुसुमकडून आदर्श घेतला पाहिजे की विचार करून हे ते सगळे निर्णय घेणं. मी खूपच इम्पल्सिव्ह आहे. सो त्या मानाने मी कुसुम सारखी नाहीये. पण कुसुम समजायला मलाही खूप वेळ लागला होता. कारण बऱ्याच माझ्याही डोक्यातले प्रश्न होते की असंही मग का नाही असं करणार, का नाही तसं करणार. पण कुसुमला जेव्हा तुम्ही ऍज अ कॅरेक्टर समजून घेता तेव्हा तुमचे बरेच प्रश्न सॉल्व्ह होतात की तिला सगळ्यांना घेऊन, एकत्र घेऊन पुढे जायचंय. तिला तिला त्याचं असं नाहीये की काहीतरीच बोला आणि समोरच्याला हर्ट करा वगैरे वगैरे. पण येस, आता याच्याच रिलेटिंग ना खाली अजून एक प्रश्न विचारला रुपाली भगतनी, कुसुम कधी ठाम राहील? तर जसे आता तुम्हाला दिसतंय की जसं सिनारिओ आहे की अनुच्या लाईफमध्ये आता एलिशा पण आली आहे, आणि या आय थिंक म्हणूनच कुसुम कधी ठाम राहील असा रुपालीताईंनी प्रश्न विचारला असावा. तर कुसुमला जेव्हा हे कळेल, कधी कळेल, कसं कळेल, ते तर आता तुम्हाला मालिका पाहूनच कळेल. पण त्यानंतर जो तिचा स्टँड असेल तो बघण्यासारखा असेल. सो नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर तेव्हा मिळेलच. सॉरी, मी दोन प्रश्न मर्ज केले, पण आम्ही येस, पण खूप रिलेटिंगच होते ते तर असे. एक्साइटेड आहोत या पुढच्या सगळ्या येणाऱ्या ड्रामासाठी. सो क्यूट कॅरेक्टर कुसुम. थँक्यू ऋषिकेश. थँक यू सो मच. खूप कमेंट्स येतात, आपण त्या जरा बघूयात पानू आता नंतर. देशपांडे म्हणतात की अनुज, मला तुझं कॅरेक्टर खूप आवडतं यार. देशमुख. येस येस. थँक्यू पण. हम्म. अ, सगळ्यांना मला तू ओके. आवडते कुसुम. संपदा जोशींचा अजून एक प्रश्न की शूटिंग करताना, थँक्यू सो मच,
शूटिंग करताना एखादा फनी किस्सा किंवा आठवण सांगा ना. काय फनी किस्सा किंवा आठवण? अ, दिवसभराचं शूटिंग हाच एक फनी किस्सा असतो असतो असं मला वाटतं. कारण आम्ही दिवसभर खूप धमालच करत असतो. खरं तर खूप काम करत असतो आम्ही दिवसभर. पण त्या कामाच्या स्पीडमध्ये एकंदरीत सगळं युनिट एक खूप छान भट्टी जमली आमच्या सगळ्यांची आणि खूप एक छान एनर्जी असते सेटवर. सो आम्ही दिवसभर खरं तर खूप धमाल करत असतो हम्म. सेटवर. आणि एक असे असं सांगायला गेलं तर असतं खूप की किस्से एकदा आहेत. आम्ही हसायला लागलो की मग ते आम्ही थांबत नाही. असं बऱ्याच वेळा झालंय आणि असे बरेच किस्से झालेत की आम्ही हसायला लागलो आणि आम्ही थांबलोच नाही. खूप आणि हा स्पेसिफिक तुला खूप कुठला एखादा हसवतो. किस्सा म्हणजे आठवतोय हा टेक सांगायला तू? चालू असताना पण खूप हसवतो. हो, आठवतोय ना. एक आम्ही चालू समजा असताना मास्टर म्हणजे आम्ही समजा पूर्ण लॉंग शॉट करताना एक काहीतरी जोक झाला, तर जेव्हा आम्ही क्लोज क्लोज शॉट्स करत असतो तेव्हा असं एक माणूस इथे असतो आणि एक माणूस इथे असतो आणि इथे जो असतो माणूस त्याच्या फेसवर कॅमेरा असतो आणि या माणसाची फक्त पाठ दिसत असते. तर जेव्हा असे क्लोज असतात आणि काहीतरी फनी इन्सिडेंट झालेला असतो तेव्हा आम्ही म्हणजे तो एक्सपेक्ट करतो की आम्ही शांत बसायचं कारण अरे हसवू नकोस वगैरे वगैरे आणि स्वतः असं अजिबात करत नाही. स्वतः समोरच्याला खूप हसवतो. मग पण समोरच्याचा असं आहे ना, परफॉर्मन्स कसाही होऊ दे. मला खूप अवघड जातं कंट्रोल करायला. मला खूप अवघड जातं कंट्रोल करायला आणि मला असं वाटतं की माझ्यासाठी सगळ्यात अवघड गेलं होतं एकदा मी हॉस्पिटल मधला सिक्वेन्स सीन करत होतो. त्यावेळी मला बराच वेळ झोपून राहायचं होतं शांतपणे आणि मी झोपलेलो मग स्ट्रेचरवरून मला घेऊन जाताना किंवा डॉक्टर मला ऑपरेट करत असताना अदरवाईज आजूबाजूला खूप अशा गमती-जमती होत होत्या आणि इट वॉज रिअली डिफिकल्ट फॉर मी टू कंट्रोल. कारण बाकी काही करायचं असलं तरी आय थिंक मी कंट्रोल करू शकतो. मला ते थोडं सोपं वाटतं. पण झोपून राहणं माझ्यासाठी खरंच खूप अवघड होतं. आणि तो झोपताना असा घोरण्याचा आवाज करतो मुद्दाम. हं. मग कळायला पाहिजे ना की झोपलोय. असा तो कधी टीव्हीवर तर दिसत नाही, पण तुम्हाला जेव्हा जेव्हा हा झोपलेला दिसतो, तेव्हा तो असा काहीतरी आवाज करत असतो ते नक्की. सो तुम्ही जेव्हा नेक्स्ट टाइम अनुजला झोपलेला पाहाल, तेव्हा तो असं करत होता, असं डोक्यातच ठेवा. मला अजून ऊन पडलंय. कोणाचं बरं ऋषिकेश पुंड म्हणून आहेत. त्यांचा ब्युटिफुल स्माइल थँक्यू वगैरे थँक्यू सो मच. वेदू गाधे थँक्यू. सो तुम्हाला सगळ्यांना खूप थँक्यू. मी आता ना ऍक्च्युली कमेंट्स मध्ये प्रश्न शोधते कारण काही प्रश्न आहेत का कारण कोणतेही प्रश्न अनआन्सर्ड नाही गेले पाहिजेत मला असं वाटतं कारण सिन्स आम्ही खूप वेळानंतर लाईव्ह आलोय म्हणून मी जरा प्रश्न शोधतेय. जय शिवराय, आय जय थिंक शिवराय. बऱ्यापैकी प्रश्नांची आपण उत्तरं दिलीत ना. जय येस. शिवराय जय शिवराय. यू बोथ आर लुकिंग नाईस. थँक यू. एक सॉरी पण आता मला तो प्रश्न मिळत नाहीये तुमचं नाव नाही मिळत आहे पण अनुज तो प्रश्न तुझ्यासाठी होता. तो प्रश्न असा होता की अनुज हां, तू हां. कुसुमच्या बाबतीत इतका कन्फ्युज का आहेस? हं. मला पण सुरुवातीला आय वॉज शुअर की कदाचित अनुजची आवडच वेगळी आहे किंवा अनुजला या सराउंडिंग मधली या बॅकग्राऊंड मध्ये किंवा त्याच्या विचारांशी त्याच्या लाईफस्टाईलशी मिळती जुळती असणारी कुसुम ही मुलगी नाहीये असं सुरुवातीला मला खूप वाटत होतं. पण जसं जसं ही स्टोरी पुढे गेली आणि कुसुम लग्न करून घरात आल्यानंतर किंवा एकंदर लग्नानंतरच्या त्यांच्या आयुष्यात ज्या काही घटना घडल्या त्यामध्ये अनुजला मला असं वाटतं की तिच्याविषयी खूप चांगल्या गोष्टी जाणवू लागल्या हळूहळू आणि अ, त्याची इन्व्हॉल्वमेंट वाढू लागलीये. बट समहाऊ एक आपल्या सराउंडिंगचा इफेक्ट जो आपल्यावरती असतो किंवा त्याच्यावरती खूप आहे असं मला वाटतं. त्याच्या फॅमिलीमध्ये बोलल्या जाणाऱ्या गोष्टी, त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये बोलल्या जाणाऱ्या गोष्टी. सो या सगळ्या गोष्टींमध्ये तो फक्त कन्फ्यूज आहे असं मला वाटतं कुसुमच्या बाबतीत त्यामुळे. आणि आय एम शुअर की तो
मला असं वाटतं की तुम्ही आता सिरियल पुढे बघावं. तुम्हाला लवकरच काही खूप छान सरप्राइजेस मिळणार आहेत. अ, अं, अनुज आणि कुसुम करेक्ट. यांच्या दोघांच्या रिलेशन बद्दलच्या काही ट्विस्ट अजून इंटरेस्टिंग येणार आहेत. तर तुम्हाला आवडतील ते बघायला. येस. अजून एक आलंय की अनुज स्टार्ट लव्हिंग कुसुम वेटिंग टू सी दॅट. मग अजून एक आलंय खूप दिवसांनंतर लाईव्ह आलात. अजून एक आलंय दोघी जणी खूप छान कामं करतात. म्हणजे आय थिंक एलिशा आणि कुसुम असावे. नंतर थँक्यू. एक प्रश्न आलाय शिवानी म्हणून मला विचारला गेलाय शिवानी तू तुझ्या फॅन्सला का फॉलो करत नाहीस? तर असं काही नाहीये की फॅन्सला फॉलो करायचं नाही असं काही नाही. पण असं मी सुरुवातीला करायचे फॉलो आणि एका अकाउंटनी थोडं फ्रॉड टाईप फ्रॉड्युलेंट हे करून लोकांकडनं पैसे गोळा करायला सुरुवात केली होती. सो उगाच असं कुठलं अकाउंट अचानकच चेंज होऊ नये आणि माझं फॉलोइंग असल्यामुळे कोणी इतर लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून तिथे काही पैसे किंवा फंड्स ट्रान्सफर करू नये. मग फक्त फॉर सेफ्टी रिझन्स मी ते करत नाही. बाकी असं काही नाहीये की फॉलो करत नाही वगैरे कारण एक तुम्ही आहात म्हणून मी आहे असं मी नेहमीच म्हणते. शिल्पाताईसाठी एक कमेंट आहे. मला असं वाटतं, कुसुम तुझ्या सासूबाई किती छान आहेत, किती हो. जपतात तुला. सासूबाई किती छान आहेत ग, सो किती जपतात तुला. आय एम हर्षल शुअर पालकर. बऱ्याच जणींना अशा सासूबाई शुअर. मिळाव्या असं वाटत असेल आणि आय एम शुअर की बऱ्याच जणींना मिळाल्याही असतील. Anuj, when will your feelings for Kusum कुसुमचा आवाज change? खूप छान आहे. अनुज आणि कुसुमची लव्ह स्टोरी कधी होणार? थँक्यू, थँक्यू. लवकरच, लवकरच. ऍक्च्युली खरं तर सुरू असं काही इंटरेस्टिंग गोष्टी घडायला सुरुवात झाली आहे आणि त्याचं प्रोग्रेशन तुम्हाला लवकरच दिसेल मालिकेमध्ये. अनुज यू लुक व्हेरी हँडसम असं पण कमेंट आहे. अनुज खूप छान दिसतोस. एक आहे थँक्यू, योगेश वाघमोडेंकडून आणि एक आहे थँक्यू, शीतल थँक्यू कोरडे योगेशजी, थँक्यू. कडून. तुम्हाला सगळ्यांना थँक्यू कारण तुम्ही एवढा वेळ काढून आज आमचं लाईव्ह पाहायला आलात आणि आम्हाला या फेसबुक लाईव्हला जॉईन झालात आणि आम्हाला एवढ्या सगळ्या कॉंग्रॅच्युलेशन मेसेजेस आणि कमेंट्स पाठवल्या आणि थँक्यू सो मच कारण तुम्ही इतके इन्व्हॉल्व्ड आहात हे पाहूनच खूप छान वाटतं. ही ऍक्च्युली आमच्यासाठी पोचपावती आहे जेव्हा तुम्ही कमेंट्सद्वारे खाली आम्हाला तुमची मतं पाठवता किंवा तुम्हाला आजचा भाग कसा वाटला, हा एपिसोड कसा वाटला, असं कर, तसं कर. हे जेव्हा तुम्ही इन्व्हॉल्व्ह होऊन लिहिता किंवा सांगता आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवता ते खरंच पाहून खूप छान वाटतं. असं वाटतं की आपण जे काम करतो ते खरंच लोकांपर्यंत पोहोचतंय आणि लोक त्यात इन्व्हॉल्व्ह होत आहेत. सो याच्यापेक्षा जास्त मोठी फिलिंग आय डोंट थिंक फॉर अन ऍक्टर काही असू शकते. येस, थँक्यू, थँक्यू सो मच. आम्हाला खरंच खूप आनंद होतो की तुम्हाला कुसुम आणि अनुज ही पेअर इतकी आवडतीये आणि तुम्ही या पेअरच्या रिलेशनमध्ये इतके इन्व्हॉल्व्ह झालाय आणि तुम्हाला लवकरच यांच्या जे सगळे तुम्ही वाट बघताय अशा खूप कमेंट्स आम्हाला येत आहेत आणि येत असतात की फायनली तुम्ही दोघं कधी एकमेकांच्या तसे खऱ्या अर्थानं प्रेमात पडणार. सो खूप गमती-जमती आता पुढे येणार आहेत एक छान स्टोरी वाईज हे आहे आणि तुम्हाला त्या सगळ्यांना प्रणित बघायला खूप आवडतील. साळवींनी विचारलेलं की कुसुम कडून तुला अनुज काय शिकायला अनुज मिळालं? इलीपासून दूर राहा. मला असं वाटतं की काही बऱ्याच एपिसोड्स मध्ये एक 3-4 सीन्स मध्ये मी सांगितलंय आणि मला असं वाटतं की कुसुम कडून जर अनुजला काही शिकायला मिळालं असेल तर फॅमिलीला ओव्हरऑल सगळ्या फॅमिलीला एकत्र ठेवून कसं सगळ्या गोष्टी मॅनेज करता येऊ शकतात किंवा केल्या पाहिजेत कोणाच्याही सेंटिमेंट्स न दुखावता. हे खरं तर अवघड असतं की खूप गोष्टी जेव्हा आपण फॅमिलीज बद्दल बोलतो किंवा दोन फॅमिलीज एकत्र आल्यानंतर खूप गोष्टी मॅनेज कराव्या लागतात.
दोघांनाही मॅनेज करावे लागतं आणि कोणाच्याही सेंटिमेंट्स न दुखवता किंवा कोणालाही हर्ट न करता, कोणाच्याही इमोशन्स हर्ट न करता हे सगळं मॅनेज करणं खूप अवघड असतं आणि हे मला असं वाटतं की अनुज कुसुमकडून खूप चांगल्या पद्धतीने शिकलाय आणि शिकतोय आणि ही इज रिअली थँकफुल फॉर दॅट. येस. अनुज, आणि तुमचं मूवी मधलं काम बघायचं आहे मला पण. मी पण रुपाली खूप बरोबर. वाट बघतोय. खूप थँक्यू तुम्हाला सगळ्यांना. तुम्ही जे जे कमेंट्स करताय की छान व्हेरी काम गुड आहे वर्क दोघांचं अनुज. आणि आता आम्हाला बस तुमचं काम झालं, इलिशाला आवडतं. सोड. त्या सगळ्यांना थँक्यू. इलिशा विषयी थँक्यू खूप सो मच. येस, इलिशा आणि मी ऑन येस, ऑफ थँक्यू स्क्रीन थँक्यू खरंच सो खूप मच. चांगल्या मैत्रिणी झालोय. जर तुम्हाला असं वाटत असेल की ती मला ऑफ स्क्रीन पण त्रास देते, तर असं अजिबात नाहीये. आम्ही दिवसभर हसत असतो आणि ह्याला कळत नाही की आम्ही का हसतोय. सो आम्ही अजिबात वैरी वगैरे नाही. कुसुम आहे अशी छान दिसते. प्रत्येक गृहिणीला स्वतःच अच्छा. अस्तित्व दिसतं तिच्यात. थँक्यू. सो थँक्यू. थँक्यू थँक्यू सो सो मच. मच. ऑल कॅरेक्टर्स आर खूपच परफेक्ट. थँक्यू मजा सो आली मच. तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारून. येस, आणि शिवानी, खूप तुला अनुजचा इंटरॅक्टिव्ह राग येत सेशन नाही ना? झालं. आता सुरुवातीला यायचा जेव्हा अनुज खूप माझ्यात इन्व्हॉल्व्ड नव्हता तेव्हा, कुसुम मध्ये इन्व्हॉल्व्ड नव्हता तेव्हा. पण आता तर कुसुम मध्ये तो इन्व्हॉल्व्ह होऊ लागलाय आणि जे तुम्हाला दिसतंय मालिकेत ते अजून कुसुमला माहितीच नाहीये. तर आता बघू कुसुमला राग कसा येतो आणि ते काय करते. पण आतापर्यंत तरी अनुज तिच्यात इन्व्हॉल्व्ह होताना तिला दिसतोय. बघूया आता पुढे काय होतं ते. सो थँक्यू सो मच. थँक्यू एव्हरीवन. तुमच्यामुळेच आम्ही 100 एपिसोड्स थँक्यू. पूर्ण करू शकलो आणि असंच प्रेम तुमचं आमच्यावर राहू द्यात. तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी खूपच महत्वाच्या असतात आणि ती आमच्या कामाची पोचपावती आहे असं आम्हाला वाटत असतं. सो पुन्हा एकदा सर्व टीमच्या वतीने, पण तरी आता चॅनलच्या तू वतीने म्हणतात सर्व की डायलॉग प्रेक्षकांचे झाला मनापासून पाहिजे. आभार. कुसुमचा आय डायलॉग सेकंड तर दॅट. एकच आहे की परीक्षा माझा अजून डायलॉग संपली झालाय. नाही कारण मी अजून जिंकले नाही. आता तुझा डायलॉग. येस, मी बोललो आय सेकंड दॅट. आय सेकंड दॅट. बोललास का? थँक्यू सो मच. थँक्यू तुम्ही एवढा वेळ दिलात आमच्या लाईव्ह सेशनला. थँक्यू. वी आर रिअली ग्रेटफुल फॉर दॅट. सो आपण अजून लाईव्ह सेशन्स करूया, अजून भेटत जाऊया. अँड असेच फॉलो करत राहा कुसुम आणि अनुजला आणि आमच्या सिरियलला. आणि असेच तुमची मतं किंवा कमेंट्स देत राहा. आमच्यापर्यंत ते सगळे पोहोचतात. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू वन्स अगेन. आणि तुमच्या कॉंग्रॅट्स अनुज अँड कुसुम वाल्या मेसेजेसना पण थँक्यू. नॉट जस्ट फ्रॉम अस बट फ्रॉम आवर एंटायर टीम. सो थँक्यू सो मच. थँक्यू.